उद्या 19 एप्रिल रोजी देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामधील मतदानास सुरुवात होणार असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। उद्यापासून मतदानास सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात राज्यामधील रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या जागांवरती मतदान होईल। विदर्भामधील 5 टप्प्यामधील उद्या पहिल्या टप्प्यामधील मतदान होणार असून जाणून घेऊयात त्याबद्दल। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। नागपुरात लोकसभा मतदारसंघात 61 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 63 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 4510 मतदान केंद्र आहेत। त्याप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदारसंघ तर रामटेक मध्ये 2405 मतदार केंद्र आहेत। नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात 42,72,366 मतदार आहेत। त्याप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघात 22,23,281 मतदारांची नोंदणी, तर रामटेक मतदारसंघात 20,49,085 मतदारांची नोंदणी आहे। नागपूर मतदारसंघात 11,13,182 पुरुष, 11,09,876 महिला तर 223 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। तर रामटेक मतदारसंघात 10,44,891 पुरुष, 10,04,142 महिला तर 52 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। नागपुरात 26 तर रामटेकमध्ये 28 उमेदवार आहेत। दोन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत होणार आहे। आता मुख्य लढती कोणाच्या आहेत ते पाहूयात। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत बघायला मिळणार आहे। नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलाय, तर चंद्रपूरची लढत सुद्धा लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत। 15 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आले, त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। गडचिरोलीमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे। भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव असा सामना रंगणार आहे। त्यासोबतच रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत। महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे।